नमस्कार. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. तर श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायणची सुरुवात झालेली आहे आणि आज आमचा पहिला दिवस होता. आणि मी पारायण कुठे केलं तर मी पारायण बघा इथं घरी प्रत्येक वर्षी गेल्या वर्षी तुम्ही पाहिलं असेल इथे मी पारायण मांडलं होतं. आणि हे जे आपलं आहे संक्षिप्त दिंडोरपर्यंतचा श्री गुरुचरित्र ग्रंथ, या ग्रंथाचं पारायण मी घरी करत होते. पण यावर्षी झालं असं की आमच्या इथं जवळ केंद्र पण आहे आणि दत्त महाराजांचं मंदिर पण आहे. तर मला माझी इच्छा होती की यावर्षी आपण केंद्रात करायचं. पण दत्त महाराजांची इच्छा होती मी मंदिरात करावं. तर मंदिरात मी पारायणाला सुरुवात केली. आज पहिला दिवस आहे आणि असं झालं, असं काही घडलं की तो अनुभव मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर पहिला दिवस होता अगदी सकाळी 6ला पारायण सुरू झालं होतं. आणि पारायण तुम्हाला तर सर्वांना माहिती आहे की पारायण करायचं म्हणजे अगदी आपलं त्यावेळेस बरेच पारायण करताना वेगवेगळे प्रत्येकाचे अनुभव असतात, नाही का. काहींच्या डोळ्यातून अश्रू येतं, काहींना भीती वाटते किंवा अगदी मन विचलित होतं. असे प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव असतात. तर माझा आजचा पायलचा अनुभव कसा होता, तर मी पारायणाला बसलेले होते. अगदी सामूहिक पारायण होतं त्यामुळे भीती तर काही वाटत नव्हती, कारण की एकटं जेव्हा आपण करतो त्यावेळेस खूप सारी भीती असते. पण जेव्हा आपण सामूहिक पारायण करतो त्यावेळेस आपल्याला कुठल्याही प्रकारची भीती वाटत नाही. म्हणजे माझा अनुभव सांगते, मला सुद्धा आज कुठलीच प्रकारची भीती वाटत नव्हती. पण जो अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो अगदी तुमच्या अंगात सुद्धा काटा येईल, शहर येईल असा अनुभव आहे. तर पारायण चाललं होतं आणि माझं हे मधून अधून काय व्हायचं की ते ब्राह्मण काका आहेत, ते जर वाचायचं, त्यांचं वाचन चालू होतं, पण मधून अधून माझं पण लक्ष आहे ना, ती एखादी ओळ नाही का पुढे वाचायचं, म्हणजे असं माझं पण मन विचलित व्हायचं, मागं पुढे व्हायचं. पण नंतर नंतर मन लागायचं आणि अचानक काय व्हायचं, वाचता वाचता मी एकदम मग्न झाले की माझ्या साईडला कोणतरी उभं राहिलेलं आहे. अगदी मंडपामध्ये चालू होतं आणि मंडपाच्या बाजूला असं खांब होता. पण मला असं का वाटायचं सारखं की मला असं तिकडे बघावंसं वाटायचं की कोणतं उभं आहे, मी पाहावं. पण मी तसंच मन कंट्रोल, थोडंसं माझं मन मी करायची, वळवायची इकडे आणि परत कंटिन्यू पारायणाकडे करायची. असं मन विचलित व्हायचं आणि मला असं वाटायचं की साक्षात कोणतरी, म्हणजे साक्षात असं उभं येतं कोणतरी, असं वाटायचं. पण नाही का, आपण त्या पारायणचे वेगवेगळे अनुभव असतात त्यामुळे मी काही तिकडे पाहत नसायचे, पण कोणतरी माझ्यासोबत तिथं उभं असायचं, मधून अधून यायचं, उभं असायचं आणि माझं मन तिकडे वळायचं. पण असं पूर्ण पारायण होईपर्यंत चालू होतं. तर असं काही पहिल्याचा अनुभव होता. पण प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव असतात बघा. घरी बसून घरी जे पारायण करतात त्यांचे वेगवेगळे, माझा गेल्या वर्षीचे अनुभव सुद्धा गेल्या घरचे आहेत ते सुद्धा तुम्ही काहीने पाहिले असतील. काही नसते पाहिलं तर पाहता, गेल्या वर्षी खूप वेगळे वेगळे अनुभव होते. पण यावर्षी इच्छा होती स्वामींची, दत्त महाराजांची, मी मंदिरात करावं, केंद्रात करावं. तर आपल्याला जेव्हा आपण केंद्रात, मठात पारायण करतो मंदिरात, त्यावेळेस आपल्याला सामूहिक पारायण असल्यामुळे आपल्याला जशी आपण घरी पूजा मांडतो तशी इथे आपल्याला घरी नसती मांडायची, ती तिथेच मांडतात. तर आता आमच्या केंद्रात मी जे आता मंदिरामध्ये करते त्या मंदिरात तिथेच पूजा मांडलेली आणि तिथे आम्ही सामूहिक श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण सुरुवात चालू आहे. आज पहिला दिवस आहे. तर आपलंच जसे नियम आहे त्याप्रमाणे मी साडी घातलेली आहे. आपल्याला बांगड्या पाहिजेत तर एक का होईना बांगडी आपल्या हातामध्ये पाहिजे, कपाला हळदी कुंकू पाहिजे. जे काही नियम आहेत त्याप्रमाणे मी आजचा पहिला दिवस छान पार पडलेला आहे. फक्त एवढंच की मला दत्त महाराजांचं दर्शन आज झालं असं म्हणावं. कारण की ना, कोणी तर माझ्यासोबत उभा राहिलेलं आहे माझ्या शेजारी असं मला वाटायचं. तर साक्षात ज्यावेळेस आपण पारायणाला बसलेलो असतो, आपलं वाचन चालू असतं, त्यावेळेस दत्त महाराज आपल्या अवतीभोवती असतात. कारण की असंही आम्हाला तिथं पारायण सुरू असताना जे ब्राह्मण काका असतात त्यांनी असं सांगितलं की हे 7 दिवस आपण पारायण करतो ना, हा दत्त महाराजांचा जन्माचा काळ आहे. आता दत्त जयंती दत्त महाराजांचा जन्म होतो. पण ह्या काळामध्ये 7 दिवस दत्त महाराज हे पृथ्वी तलावरती असतात असं तिथं आम्हाला आज ह्याच्यामध्ये सांगितलं मंदिरामध्ये. त्यामुळे ना, दत्त महाराजां अगदी आपण जे काय करतोय ते पाहत असतात, आपल्या अवतीभोवती असतात. आणि अगदी तसंच घडत होतं की दत्त महाराज माझ्या साईडला उभं राहत होते असं मला वाटत होतं. पण मी पारायण असल्यामुळे मी तिकडे जास्त, फक्त आपण थोडं पण आपल्याला जाणवतं ना, मी तिकडे पाहत नव्हते पण जाणवत होतं मला की माझ्या शेजारी कोणतरी उभं राहिलेलं आहे. पण अशा प्रकारे काय माझा आजचा अनुभव होता. तुम्हाला काय अनुभव आला तर कमेंटमध्ये सांगा. तर अशा प्रकारे आमचं पारायण चालू आहे. तर श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओत नवीन माहितीसोबत. आणि एक सांगते की हा जो दिवा लावला मी, अखंड दिवा लावलेला आहे. हा दिवा आता मठामध्ये मंदिरामध्ये तर आहेच आहे, पण आपल्या घरी पारायण आहे, आपल्या घरी तर पारायण नाही पण आपण स्वतः पारायण करतोय. तर म्हटलं ठीक आहे, आपण काही ना काहीतरी आपल्या घरामध्ये मी दिवा लावलेला आहे, अखंड दिवा लावलेला आहे. तर ही एक फक्त घरी सेवा करायची आहे. सेवा म्हणजे एक दिवा लावलेला आहे किंवा की आपल्याला छान वाटावं म्हणून लावलेलं आहे किंवा प्रसन्न वातावरण व्हावं म्हणून लावलेलं आहे. तर अशी काही
माझं पारायण चालू आहे. तुमचं पारायण चालू झालं का बहुतेक केंद्रामधलं उद्यापासून चालू आहे, पण मंदिरातलं चालू झालेलं आहे. तर तुमचे पारायणचे अनुभव मला कळवणार नक्की सांगा. भेटूया पुढच्या काही छान छान व्हिडिओसोबत.